समाऊ वेदाला वाटलं की तिला भाऊ असावा. ती तिच्या जागी बरोबर आहे. लहान आहे ती. असल्या गोष्टी ऐकून ती पटकन एक्साइट होते, मनात एक चित्र तयार करते. तिच्या वयासाठी ते खूप नॅचरल आहे. वेदाचे बाबा, मी खरं सांगू का तुम्हाला, प्रत्येक मुलीचं स्वप्न असतं लग्नानंतर आई होण्याचं स्वप्न. पण माझ्या बाबांनी मला सांगितलेलं की तू आधी आई होशील मग पत्नी. मुळात वेदाचा जीव वाचवण्यासाठीच मी तुमच्याशी लग्न केलं. मी आधी आई झाले, वेदाची आई, मग या घराची सून, आणि मग तुमची बायको. मला आई व्हायचं नाही असं माझं म्हणणं कधीच नव्हतं. मला फक्त वेदाची काळजी होती. पण आता जर वेदालाच हे सगळं वाटत असेल तर मग म्हणजे मला ना याची कल्पनाच नव्हती. आणि म्हणून कदाचित मी इट्स ओके. इतका त्रास करून घेऊ नकोस, रडू नकोस. तू काही ठरवलंयस? म्हणजे आता तुला काय वाटतंय? मला वाटतंय मी वेदासाठी तरी तू हे सगळं प्रेशरमध्ये तर बोलत नाहीस ना? तुला आधी पण सांगितलंय, ह्या घरात ह्या विषयी तुला कोणीही फोर्स करणार नाही. नाही. मी मनापासून सांगते. आणि मला जरी बाळ झालं ना तरी सुद्धा माझं वेदावरचं प्रेम कधीच कमी होणार नाही. कधीच नाही. ठीक आहे. आय रिस्पेक्ट युअर डिसिजन. तू माझ्याशी लग्न केलंस ते वेदासाठी. आता तू आई होण्याचा निर्णय घेतेस ते सुद्धा वेदासाठी. अभिमान वाटतो तुझा मला. सो वेदाला हो सांगू?